आज पाऊस थांबलाय. बरोबर 5व्या दिवशी पाऊस थांबलाय. 3 दिवस 3 रात्र पाऊस पडलेला आहे. आभाळ अजूनही पूर्ण भरलेले, पण पाऊस थांबलेला आहे. आभाळ खूप भरलेले, कदाचित पुन्हा पडेल पाऊस. आणि हे आमचे झाडे वेली आनंदित झालेत पावसामुळे. हा वेल आहे, फुलं यायला लागले, त्याला काळ्या यायला लागल्यात. हे आहे अशोक चक्र फुलाचा वेल. अशोक चक्र फूल, अशोक चक्राचे वेल आहे. याला पॅशन फ्लावर पण म्हणतात माणसं. आमच्याकडे याला अशोक चक्र फूल म्हणतात. हे मोठे झाले फुलं की याचा व्हिडिओ मी बनवते. कळी, मोहरी आली याला. जरा फुलं येऊन गळून पडले की मोहरी येते. छोटंसं एक झाड आहे मोहरीचं. हे सनरोज, सनरोज मस्त बनलाय. एवढे 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 छोटे 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 तुकडे लावलेले ते उगवून आलेत. इकडे हे चिनी गुलाब म्हणतात त्याला, गिलोय. गिलोय पण आनंदित झाले. हे डाळिंब, याला बोनसाय बनवायचे, बोनसाय साठी ठेवलेलं आहे. खूपच छान एवढूशा कुंडीमध्ये उगवले ते. हा वेल आहे भोपळ्याचा, काशी भोपळा, लाल भोपळा. हा फक्त पानाच्या भाजीसाठी लावलेला आहे, पानाची भाजी खाण्यासाठी, भोपळ्याच्या पानाची भाजी खाण्यासाठी. हा एक आहे, अजून एक आहे. हे पण छान उमललंय. हे एकदम एवढं इतकं छोटं लावलेलं होतं, इतकं म्हणजे दिसतही नव्हतं, इतकं मोठं झालंय 15 दिवसात, 15-20 दिवसात. सनरोजेस. ओ थँक्यू. सकाळ सकाळ झाडेवेली बघून आले बाल्कनी गार्डनचे. आणि आता हे मस्त डोसा माझ्या मुलीने मला नाश्त्याला बनवून दिलाय, खाते. चीज डोसा, चीज डोसा बनवला मुलीने माझ्या, अप्रतिम सुंदर असा. खूपच टेस्टी लागतो हा डोसा. कसा लागतो ते खाऊन पाहते आता. हा असाच तोडावा लागतो, फार गरम आहे, अतिशय गरम आहे. चीज आहे, इतकं चीज एक सोबत तोंडात गेलं तर मला खारट लागतं.
खूपच टेस्टी लागतं.